हाय मित्रांनो, कविता गायकवाड बोलते. नवीन असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन वर्षाच्या मित्रांनो हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. यूट्यूब फॅमिलीला, फेसबुक फॅमिलीला, तुमच्या फॅमिलीला, इंस्टाग्राम फॅमिलीला, सगळ्याला माझ्याकडून मित्रांनो तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि तुम्हाला वर्षानुवर्ष येईल त्या वर्षापर्यंत तुम्हाला पूर्ण वर्ष एकदम ओके खटाखट जावं मित्रांनो. तुम्हाला माझ्याकडून मी जगील न जगील माझी जगण्याच्या वर्षाच्या तर माझी गॅरंटीच नाही आहे. महिन्या 2 महिन्याची 15 दिवसाची मी गॅरंटी देऊ शकत नाही. पण माझ्या तेवढी कॅपॅसिटी संपलेली आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं स्माईल बघून वाटतं असेल की बाबा ही व्यवस्थित आहे, प्रत्येक वेळी अशीच सांगते, अशीच बोलती. असं काही समजून घेऊ नका मित्रांनो, तुमचा गैरसमज काही तर होईल. फक्त माझी मजबुरी, माझी कंडिक्शन माझ्या जीवाला माहीत आहे. कोणाला सांगून, कोणाला काही करून काय उपयोग नाही. फक्त एक मी मला जनगत नाही, नातेवाईक नाही, कोणी नाही, म्हणून मी फक्त यूट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला फेमस व्हायसाठी की बाबा मला काय कमी जास्त बाय चान्स झालं तर एक कमीत कमी इतकी महाराष्ट्रातली यूट्यूब फॅमिली आहे, इंस्टा फॅमिली आहे, कमीत कमी एक त्यांनी एक 10 जरी धरली, मी काही लय पण धरणार बाबा, कळल्यावर जवळच्या असू द्या, लांबच्या असू द्या, काय असू द्या. फेसबुकचे एक 10-12, इंस्टाग्रामचे एक 10-12 आणि यूट्यूबचे एक 10-12, अशी मिळून तिन्हीचे एक 10-12 म्हणलं तरी माझं तुमच्या मित्रांनो बहिणींनो 30-40 माणसात माझं प्रेत माझं आहे. असं चांगलं एकदम वाजवत गाजवत खणखणीत जाईल. तुम्ही जरी मला मदत माझ्या जीवनमुक्तीला केली किंवा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम, फेसबुकला रोजच्या रोज तुम्ही माझे व्हिडिओ बघत जावा. मी आज आहे उद्या नाही, आणि माझी गॅरंटी बेभरवसं माझं जीवन आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला, इंस्टाग्राम, बाकीचं ती काय कोणाला मिळू अगर न मिळू, मला मिळू न मिळू ही मला अपेक्षा नाही. आता ही यूट्यूबची, इंस्टाग्रामची, फेसबुकची फक्त अपेक्षा तुमच्याकडून की फक्त बाबा मला जनवत नाही, नातेवाईक नाही, कोणी नाही. त्याच्यामुळे फक्त तुमच्याकडून एक अपेक्षा माझ्या, तुम्ही फक्त एक कळलं की माहीत झालं किंवा इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला कोणी बघून बाबा असं झाले म्हणून होते, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला, फेसबुकला कोणी माझे व्हिडिओ टाकले, असं झाले तसं झाले म्हणून आलं तर तेवढंच माझ्या मनाला समाधान, आनंद. तुमच्याकडून तर नातेवाईक, जण, गोत, बहीण, भाऊ, प्रेम, लेकरं बाळ म्हणून तुम्हीच सगळे माझे नातेवाईक, जरी तेवढे जरी 30-40 जरी उघड्या फॅमिलीतनं एक मला 30-40 किंवा 10-15 जरी आले तरी माझा आनंदात तुम्ही माझं प्रेत साजरं करा. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा मित्रांनो. मला काही जास्त बोलता येत नाही, काही ते असल्यामुळे मला काही लय सांगायला इथं नरड्याला येते. काय सांगून उपयोग आहे. परत लोक म्हणते ते यूट्यूब चॅनल वाढवासाठी, फेसबुक वाढवासाठी, इंस्टाग्राम वाढवासाठी, लाईक व्हायसाठी काय बी घरातलं बरळत बसली, काय बी सांगत बसली, काय बी लय नरड्याला. आणि फक्त माझा ज्या दिवशी जीव जाईल मित्रांनो, माझं मरण माझ्या हातात असे तर अपघात बाहेर काय झाला, कसं झालं तर मी ते सांगू शकत नाही. मराच्या आधी मी 1-2 दिवस माझी व्हिडिओ, माझ्या आयुष्यात काय झालं, कसं घडलं, काय घडलं, मला कोणी कोणी त्रास दिला, मला कुणाकुणापासून मला मानसिक त्रास आहे, मला कोणी कोणी त्रास दिला, कोण मला छळलंय, मी तेवढ्याच मित्रांनो बहिणी मी यूट्यूबला व्हिडिओ बनवून ठेवून, आणि नाही जरी मला माझ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्याला कोणाला नाही घालत तर माझा जीव लय तळतळ करताय. मी लय प्रत्येकासाठी केली आहे, पण प्रत्येकाने मला दगान धोका दिला मित्रांनो. पण आता नवीन वर्षाचं रडायचं नाही, डोळ्यातनं पाणी गाळायचं नाही, ठरलं पण यायचं. पण तो काय करा, फक्त माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून, माझ्या मातीला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब चॅनल एवढीच येणार तुम्ही, मला एवढी खात्री आहे मित्रांनो. तुम्ही येऊ शकताल, तुम्ही आनंदानं, एक बहिणीच्या नात्यानं, आईच्या नात्यानं, मैत्रिणीच्या नात्यानं. मला ठसका लागला मित्रांनो, असं डोळ्याला पाणी आलं की ठसका लागतं ना, असं मित्रांनो तुम्ही काय करा, फक्त माझ्या अपेक्षा मला कोणाकडून, माझ्या जनागोताकडून नाहीत, माझ्या फॅमिलीकडून नाही, मला नाहीच कोण फॅमिली नाही ना, जनगोत नाही ना, कारण फक्त एक तुमच्याकडून अपेक्षा की फक्त माझी मोठमाती साजरी करचाल किंवा करायला, मला एवढी अपेक्षा आहे. आणि तेवढी माझी अपेक्षा मित्रांनो बहिणीनं पूर्ण करा. मला बाकीचं तुमचं काय घेणं नको, देणं नको, काय नको. ज्या त्या कंडिक्शन माझं ज्या वेळेस काय होईल तेवढ्यात मी सगळं माझं
माझ्या व्हिडिओ मी मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवून ठेवीन. मला कोणाकोणाचा त्रास, कोणापासून मला मानसिक त्रास, कोणापासून मला जास्त दुखणं वाढायला लागलं आहे, कोणापासून मला जास्त त्रास, तकलीफ, मी सगळ्याची नावं टाकून सगळ्याची नावं काय ते मला ज्या दिवस मला लय अति झालं, मला नाही सहन होईना गेलं माझ्या दुखण्यानं किंवा माझ्या शरीरानं मला कष्ट नाही करण्यामुळं किंवा माझ्या खाण्यापिण्यापासून नाही सहन झालं ना, हे सगळं व्हिडिओ 1-2 दिवस बनवून काय काय जेवढं व्हिडिओ व्हायरल होतील तेवढं मी व्हायरल करून जीव देणार. आणि जी उरलेली जी व्हिडिओ आहेत ते मित्रांनो बहिणीनं ज्याला मोबाईल हातात घावेल त्यांनी माझा व्हिडिओ व्हायरल करा किंवा मी दुसऱ्याच्या कोणाच्या तर मोबाईलवर डाउनलोड करून ठेवते. माझ्या मित्रांनो बहिणीनं ते तुम्ही माझी व्हिडिओ डाउनलोड करून व्हायरल करा. जी माझी कहाणी आहे मला ज्याने ज्याने कोणी त्रास दिला, मला एवढा छळ चालू आहे माझा, त्या मी हाताने किती केलं असेल माझं मी टाळणे, फक्त दुसरं काय नाही हाताचं. माझ्यावरली प्रत्येकाला टाईम, वेळ, फेड, परिस्थिती सगळ्याला येईल आणि येणारच आहे. पण एवढं मी प्रत्येकाला केलं, पण मन तर माझं जाणावं, जीव तर जाणावं, मी एवढं प्रत्येकासाठी केले. मित्रामैत्रिणीसाठी केले, जवळच्यासाठी केले, बाहेरच्यासाठी केले, सगळ्यासाठी केले. आणि माझ्यावर वेळ एवढी खराब आली म्हणतो मी आता एवढं झिंगाले आणि टाकून दिली आणि करला. वेळ येईल, जाईल, नाही येईल, नाही ही होईल. येऊन त्याच्या आधी बी काय माझ्या वेळ वाईट येऊन गेल्या, चांगल्या येऊन गेल्या, वाईट आल्या, चांगल्या आल्या, अशा किती तर मला जीवनात मला खड्डं, चढ उतार किती तर वेळा येऊन गेलाय. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत जगत आले आणि जगले मित्रांनो बहिणीनं. फक्त आता हिथून चढ उतार होईल न होईल मी सांगू शकत नाही. आपलं वय आता पाक खचत आलेलं आहे, जीवन एक मृत्यूच्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे ही आता किती होईल काय होईल मी नाही सांगू शकत मित्रांनो. चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा.